ऑगस्ट 2025 मधील चालू घडामोडीवर आधारित महत्त्वाचे 50 प्रश्न। प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र शासनाने भटक्या व विमुक्त समाजाचा मुक्ती दिन कोणत्या तारखेला साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? पर्याय ए ऑगस्ट 15, पर्याय बी ऑगस्ट 28, पर्याय सी ऑगस्ट 31, पर्याय डी 1 सप्टेंबर, उत्तर सी ऑगस्ट 31। प्रश्न क्रमांक 2. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी कोणत्या विषयावर महाराष्ट्रातील सामाजिक ताणाबाणा धोक्यात असल्याचा इशारा दिला? पर्याय ए शिक्षणातील गैरप्रवेश, पर्याय बी आरोग्य व्यवस्थेतील कमतरता, पर्याय सी जातीय सामाजिक फूट, पर्याय डी नोकरीच्या संधींची कमी, उत्तर सी जातीय सामाजिक फूट। प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र शासनाने कोणत्या गुरूंच्या शहीदी गुरुगद्दीची 350वी शताब्दी साजरी करण्याचा निर्णय घेतला? पर्याय ए गुरु नानक देव, पर्याय बी गुरु अर्जुन देव, पर्याय सी गुरु तेग बहादूर आणि गुरु गोबिंद सिंह, पर्याय डी गुरु भवानीदास, उत्तर सी गुरु तेग बहादूर आणि गुरु गोबिंद सिंह। प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रात शिक्षण विभागाने कोणत्या इयत्तांसाठी शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? पर्याय ए इयत्ता 2 आणि 12, पर्याय बी इयत्ता 4 आणि 7, पर्याय सी इयत्ता 6 आणि 10, पर्याय डी इयत्ता 5 आणि 8, उत्तर बी इयत्ता 4 आणि 7। प्रश्न क्रमांक 5. राज्य सरकारने सायबर गुन्हेगारीला तोंड देण्यासाठी कोणती पावले उचलणार असल्याचे सांगितले आहे? पर्याय ए गुन्हेगारी कायदे कडक करणे, पर्याय बी सार्वजनिक जागांमध्ये कॅमेरे लावणे, पर्याय सी नैतिक हॅकर्सची मदत घेणे आणि पोलिसांना प्रशिक्षण देणे, पर्याय डी इंटरनेट सेवा बंद करणे, उत्तर सी नैतिक हॅकर्सची मदत घेणे आणि पोलिसांना प्रशिक्षण देणे। प्रश्न क्रमांक 6. भैरगीवाडा गैंग गँगच्या एका गुन्ह्यात कोणता कायदा लागू करण्यात आला आहे? पर्याय ए PMLA, पर्याय बी UAPA, पर्याय सी MCOCA, पर्याय डी IPC कलम 302, उत्तर सी MCOCA। प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना अंतर्गत दरमहा किती रुपये मिळतात? पर्याय ए 1200 रुपये, पर्याय बी 1500 रुपये, पर्याय सी 2000 रुपये, पर्याय डी 2100 रुपये, उत्तर बी 1500 रुपये। प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र शासनाने कोणत्या नवीन आठवड्याची किंवा वार्षिक आठवड्याची आठवण म्हणून घोषित केली आहे? पर्याय ए स्वातंत्र्य दिन आठवण, पर्याय बी विभाजन दुःख आठवण दिन, पर्याय सी श्रमिक सन्मान आठवण दिन, पर्याय डी पर्यावरण सुरक्षा आठवण दिन, उत्तर बी विभाजन दुःख आठवण दिन। प्रश्न क्रमांक 9. वंदे भारत ट्रेनने पुणे नागपूर दरम्यान कोणत्या तारखेपासून सेवा सुरू केली? पर्याय ए 10 ऑगस्ट 2025, पर्याय बी 15 ऑगस्ट 2025, पर्याय सी 1 ऑगस्ट 2025, पर्याय डी 20 ऑगस्ट 2025, उत्तर ए 10 ऑगस्ट 2025। प्रश्न क्रमांक 10. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर बेंच कधी सुरू होणार आहे? पर्याय ए 1 ऑगस्ट 2025, पर्याय बी 18 ऑगस्ट 2025, पर्याय सी 31 ऑगस्ट 2025, पर्याय डी 20 सप्टेंबर 2025, उत्तर बी 18 ऑगस्ट 2025। प्रश्न क्रमांक 11. ब्रिक्स शिखर परिषद 2025 कोणत्या देशात झाली? पर्याय ए ब्राझील, पर्याय बी भारत, पर्याय सी कझाकस्तान, पर्याय डी चीन, उत्तर सी कझाकस्तान। प्रश्न क्रमांक 12. जागतिक बुद्धिबळ स्पर्धा 2025 वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप कोण जिंकले? पर्याय ए कार्लसन, पर्याय बी डिंग लिरेन, पर्याय सी रमेशबाबू प्रज्ञानंद, पर्याय डी इयान नेपोम्नियाची, उत्तर बी डिंग लिरेन। प्रश्न क्रमांक 13. भारताने चांद्रयान-4 मोहीम कोणत्या महिन्यात यशस्वीरित्या प्रक्षेपित केली? पर्याय ए जुलै 2025, पर्याय बी ऑगस्ट 2025, पर्याय सी जून 2025, पर्याय डी सप्टेंबर 2025, उत्तर बी ऑगस्ट 2025।
प्रश्न क्रमांक 14. जी20 शिखर परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित झाली? पर्याय ए ब्राझील, पर्याय बी दक्षिण आफ्रिका, पर्याय सी भारत, पर्याय डी सौदी अरेबिया. उत्तर बी दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 15. ऑगस्ट 2025 मध्ये भारत सरकारने कोणती नवीन डिजिटल चलन सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू केली? पर्याय ए डिजिटल रुपया वॉलेट, पर्याय बी यूपीआय आधारित ई रुपया, पर्याय सी बिटकॉइन स्वीकार, पर्याय डी क्रिप्टो म्युच्युअल फंड. उत्तर बी यूपीआय आधारित ई रुपया. प्रश्न क्रमांक 16. 2025 मधील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा यूथ ऑलिम्पिक्स कोणत्या देशात झाल्या? पर्याय ए जपान, पर्याय बी थायलंड, पर्याय सी अमेरिका, पर्याय डी फ्रान्स. उत्तर बी थायलंड. प्रश्न क्रमांक 17. भारतीय नौदलाने ऑगस्ट 2025 मध्ये कोणते नवीन युद्धनौकाचे जलावतरण केले? पर्याय ए आयएनएस विक्रांत, पर्याय बी आयएनएस अरिहंत, पर्याय सी आयएनएस महादेव स्टिल्थ फ्रिगेट, पर्याय डी आयएनएस सूर्य. उत्तर सी आयएनएस महादेव स्टिल्थ फ्रिगेट. प्रश्न क्रमांक 18. ऑगस्ट 2025 मध्ये जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात उभारण्यात आला? पर्याय ए भारत, पर्याय बी चीन, पर्याय सी इंडोनेशिया, पर्याय डी रशिया. उत्तर सी इंडोनेशिया. प्रश्न क्रमांक 19. भारत श्रीलंका दरम्यान ऑगस्ट 2025 मध्ये कोणता महत्त्वाचा करार झाला? पर्याय ए संरक्षण सहयोग, पर्याय बी ऊर्जा व बंदर विकास, पर्याय सी व्यापार करार, पर्याय डी कृषी करार. उत्तर बी ऊर्जा व बंदर विकास. प्रश्न क्रमांक 20. ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय हॉकी संघाने कोणता किताब जिंकला? पर्याय ए आशियाई कप, पर्याय बी चॅम्पियन्स ट्रॉफी, पर्याय सी हॉकी वर्ल्ड लीग, पर्याय डी सुलतान अझलन शाह कप. उत्तर बी चॅम्पियन्स ट्रॉफी. प्रश्न क्रमांक 21. भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2025 मध्ये कोणते नवीन बदल सुचवले? पर्याय ए 10वी बोर्ड रद्द, पर्याय बी 6वी पासून कोडिंग अनिवार्य, पर्याय सी खासगी शाळा बंद, पर्याय डी इंग्रजी विषय ऐच्छिक. उत्तर बी 6वी पासून कोडिंग अनिवार्य. प्रश्न क्रमांक 22. ऑगस्ट 2025 मध्ये इस्रोने कोणते नवीन उपग्रह प्रक्षेपित केले? पर्याय ए ॲस्ट्रोसॅट 2, पर्याय बी GSAT-25, पर्याय सी आदित्य L1, पर्याय डी IRNSS-2C. उत्तर बी GSAT-25. प्रश्न क्रमांक 23. ऑगस्ट 2025 मध्ये नोबेल पुरस्कार समितीने कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला नामांकन दिले? पर्याय ए रघुनाथ माशेलकर, पर्याय बी अशोक सेन भौतिकशास्त्र, पर्याय सी किरण मजुमदार, पर्याय डी अब्दुल कलाम. उत्तर बी अशोक सेन भौतिकशास्त्र. प्रश्न क्रमांक 24. ऑगस्ट 2025 मध्ये महाराष्ट्राने कोणती नवी मेट्रो सेवा सुरू केली? पर्याय ए पुणे पिंपरी, पर्याय बी नागपूर बुटिबोरी, पर्याय सी मुंबई ठाणे, पर्याय डी औरंगाबाद पैठण. उत्तर बी नागपूर बुटिबोरी. प्रश्न क्रमांक 25. आंतरराष्ट्रीय महिला उद्योजिका मंच 2025 कुठे झाला? पर्याय ए न्यूयॉर्क, पर्याय बी मुंबई, पर्याय सी पॅरिस, पर्याय डी बीजिंग. उत्तर बी मुंबई. प्रश्न क्रमांक 26. ऑगस्ट 2025 मध्ये भारताने कोणत्या देशाशी मंगळ संशोधन विषयक करार केला? पर्याय ए अमेरिका नासा, पर्याय बी रशिया रॉसकॉस्मोस, पर्याय सी जपान JAXA, पर्याय डी इस्रायल. उत्तर सी जपान JAXA. प्रश्न क्रमांक 27. ऑगस्ट 2025 मध्ये WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ची बैठक कुठे झाली? पर्याय ए जिनिव्हा, पर्याय बी नवी दिल्ली, पर्याय सी दुबई, पर्याय डी लंडन. उत्तर सी दुबई. प्रश्न क्रमांक 28. भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या देशात मालिका जिंकली? पर्याय ए इंग्लंड, पर्याय बी ऑस्ट्रेलिया, पर्याय सी श्रीलंका, पर्याय डी पाकिस्तान. उत्तर बी ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 29. ऑगस्ट 2025 मध्ये महाराष्ट्र सरकारने कृषी विमा योजना कोणत्या नावाने जाहीर केली?
पर्याय ए प्रधानमंत्री फसल विमा, पर्याय बी शेतकरी सुरक्षा योजना, पर्याय सी हरित विमा योजना, पर्याय डी मराठा शेतकरी कवच. उत्तर बी शेतकरी सुरक्षा योजना. प्रश्न क्रमांक 30. ऑगस्ट 2025 मध्ये जगातील सर्वात मोठी हायड्रोजन ऊर्जा प्रकल्प कुठे सुरू झाला? पर्याय ए जर्मनी, पर्याय बी सौदी अरेबिया, पर्याय सी भारत, पर्याय डी फ्रान्स. उत्तर बी सौदी अरेबिया. प्रश्न क्रमांक 31. ऑगस्ट 2025 मध्ये भारताने पहिली क्वांटम संगणक प्रयोगशाळा कुठे सुरू केली? पर्याय ए पुणे, पर्याय बी बंगळुरू, पर्याय सी दिल्ली, पर्याय डी हैदराबाद. उत्तर बी बंगळुरू. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्राने प्लास्टिक बंदी मोहीम कोणत्या नव्या नियमांसह कडक केली? पर्याय ए फक्त बाटल्या बंद, पर्याय बी एकदाच वापरल्या जाणाऱ्या सर्व प्लास्टिकवर बंदी, पर्याय सी फक्त पिशव्या बंद, पर्याय डी औद्योगिक प्लास्टिक बंद. उत्तर बी एकदाच वापरल्या जाणाऱ्या सर्व प्लास्टिकवर बंदी. प्रश्न क्रमांक 33. भारताने ऑगस्ट 2025 मध्ये UNSC सिक्युरिटी काउन्सिल मध्ये कोणता ठराव मांडला? पर्याय ए हवामान बदल, पर्याय बी दहशतवादविरोधी कृती, पर्याय सी जागतिक व्यापार, पर्याय डी मानवी हक्क. उत्तर बी दहशतवादविरोधी कृती. प्रश्न क्रमांक 34. ऑगस्ट 2025 मध्ये IPL महिला लीग 2025 विजेतेपद कोणत्या संघाने मिळवले? पर्याय ए मुंबई इंडियन्स महिला, पर्याय बी दिल्ली कॅपिटल्स महिला, पर्याय सी चेन्नई सुपर किंग्ज महिला, पर्याय डी RCB महिला. उत्तर बी दिल्ली कॅपिटल्स महिला. प्रश्न क्रमांक 35. आंतरराष्ट्रीय युवक दिन 2025 ची संकल्पना काय होती? पर्याय ए डिजिटल इंडिया, पर्याय बी ग्रीन स्किल्स फॉर यूथ, पर्याय सी यूथ फॉर पीस, पर्याय डी हेल्थ फर्स्ट. उत्तर बी ग्रीन स्किल्स फॉर यूथ. प्रश्न क्रमांक 36. भारत सरकारने AI सायबर सुरक्षा मिशन कोणत्या संस्थेमार्फत सुरू केले? पर्याय ए इस्रो, पर्याय बी सर्टेन, पर्याय सी DRDO, पर्याय डी NIC. उत्तर बी सर्टेन. प्रश्न क्रमांक 37. ऑगस्ट 2025 मध्ये जागतिक जल परिषद कुठे झाली? पर्याय ए पॅरिस, पर्याय बी टोकियो, पर्याय सी दिल्ली, पर्याय डी रोम. उत्तर सी दिल्ली. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रात पुणे विद्यापीठाचे नवीन नाव काय ठेवले गेले? पर्याय ए लोकमान्य टिळक विद्यापीठ, पर्याय बी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जुनेच कायम ठेवले, पर्याय सी छत्रपती शिवाजी विद्यापीठ, पर्याय डी पुणे राज्य विद्यापीठ. उत्तर बी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जुनेच कायम ठेवले. प्रश्न क्रमांक 39. ऑगस्ट 2025 मध्ये भारताचा पहिला समुद्री ड्रोन कुठे दाखल करण्यात आला? पर्याय ए मुंबई, पर्याय बी विशाखापट्टणम, पर्याय सी गोवा, पर्याय डी कोची. उत्तर बी विशाखापट्टणम. प्रश्न क्रमांक 40. स्मार्ट सिटी स्पर्धा 2025 मध्ये पहिला क्रमांक कोणत्या भारतीय शहराला मिळाला? पर्याय ए मुंबई, पर्याय बी भोपाळ, पर्याय सी पुणे, पर्याय डी अहमदाबाद. उत्तर बी भोपाळ. प्रश्न क्रमांक 41. ऑगस्ट 2025 मध्ये जागतिक शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? पर्याय ए नरेंद्र मोदी, पर्याय बी अंजेला मर्केल, पर्याय सी बराक ओबामा, पर्याय डी पोप फ्रान्सिस. उत्तर बी अंजेला मर्केल. प्रश्न क्रमांक 42. भारतात पहिली ग्रीन हायड्रोजन ट्रेन कुठून सुरू झाली? पर्याय ए मुंबई, पर्याय बी लखनौ, पर्याय सी जयपूर, पर्याय डी चेन्नई. उत्तर बी लखनौ. प्रश्न क्रमांक 43. ऑगस्ट 2025 मध्ये युनेस्कोने भारतातील कोणते स्थळ जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले? पर्याय ए एलिफंटा लेणी, पर्याय बी हम्पीचा संपूर्ण किल्ला परिसर, पर्याय सी अजिंठा लेणी, पर्याय डी गोलगुंबज. उत्तर बी हम्पीचा संपूर्ण किल्ला परिसर. प्रश्न क्रमांक 44. भारतातील कोणत्या राज्याने इलेक्ट्रिक बसचे सर्वात मोठे जाळे सुरू केले? पर्याय ए महाराष्ट्र, पर्याय बी दिल्ली, पर्याय सी तामिळनाडू, पर्याय डी गुजरात.
उत्तर बी दिल्ली. प्रश्न क्रमांक 45. ऑगस्ट 2025 मध्ये जागतिक जैवविविधता अहवालात भारताचे स्थान कितवे आले? पर्याय ए 10वे, पर्याय बी 8वे, पर्याय सी 5वे, पर्याय डी 12वे. उत्तर बी 8वे. प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्र सरकारने नवीन क्रीडा धोरण कोणत्या खेळावर विशेष भर दिला? पर्याय ए फुटबॉल, पर्याय बी कबड्डी, पर्याय सी हॉकी, पर्याय डी पोहणे. उत्तर बी कबड्डी. प्रश्न क्रमांक 47. आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा 2025 कुठे झाला? पर्याय ए लंडन, पर्याय बी दिल्ली, पर्याय सी न्यूयॉर्क, पर्याय डी टोकियो. उत्तर बी दिल्ली. प्रश्न क्रमांक 48. ऑगस्ट 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटना WHO ने कोणता नवीन विषाणू धोकादायक घोषित केला? पर्याय ए कोविड-25, पर्याय बी निपा एक्स, पर्याय सी SARS-3, पर्याय डी फ्लू बेटा. उत्तर बी निपा एक्स. प्रश्न क्रमांक 49. भारतीय वायुसेनेत ऑगस्ट 2025 मध्ये कोणते विमान समाविष्ट झाले? पर्याय ए मिराज 2000, पर्याय बी तेजस MK2, पर्याय सी राफेल, पर्याय डी सुखोई 30. उत्तर बी तेजस MK2. प्रश्न क्रमांक 50. ऑगस्ट 2025 मध्ये महाराष्ट्राने कोणत्या ठिकाणी नवीन नेट पार्क सुरू केले? पर्याय ए मुंबई, पर्याय बी औरंगाबाद, पर्याय सी नागपूर, पर्याय डी नाशिक. उत्तर बी औरंगाबाद. चालू घडामोडीविषयी नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.